नमस्कार. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की काही शक्ती तुमचं जीवन नियंत्रित करत आहे? कधी तुम्ही स्वतःलाच विचारलं आहे का, माझं भाग्य इतकं गुंतागुंतीचं का आहे? का काही लोकांपासून अचानक दूर जातो आणि काही व्यक्तींशी गूढपणे जोडला जातो? मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत वृश्चिक राशी विषयी आणि त्यांचा इष्टदेव कोण, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपले इष्टदेव, त्यांची आराधना कशी करावी आणि त्यांच्या आशीर्वादाने होणारे चमत्कार, या सर्व विषयावर सखोल माहिती तुम्हाला मिळणार आहे. वृश्चिक राशी, जिच्या मनात भावनांचा समुद्र आहे, रहस्यांचं साम्राज्य आहे आणि जिचं जीवन देवाच्या एका गूढ शक्तीने चालवलेलं असतं, आणि ती शक्ती म्हणजेच त्यांचा इष्टदेव. वृश्चिक राशीचं मूळ स्वरूप. वृश्चिक राशी म्हणजे पाण्याचं तत्व, पण त्यात ज्वालांचा ताप आहे. या राशीचे लोक अंतर्मुख, भावनाशील पण प्रखर इच्छाशक्तीचे असतात. ते शांत दिसतात, पण आतून ते महासागरासारखी खोल असतात. त्यांचा ग्रह स्वामी आहे मंगळ, जो ऊर्जेचा, संघर्षाचा आणि पराक्रमाचा ग्रह आहे. म्हणूनच वृश्चिक राशीचे व्यक्ती जिथे जातात तिथे त्यांच्यात एक चुंबकीय आकर्षण असतं. ते जे ठरवतात ते शेवटपर्यंत करतात, मग ती गोष्ट प्रेमाची असो, कर्माची असो किंवा साधनेची. आणि कोणावर प्रेम केलं तर पूर्ण मनाने, जीव ओतून करतात. पण त्यांच्या मनात नेहमी एक लपलेली वेदना असते, जी फक्त देव, विशेषतः त्यांचा इष्टदेव समजू शकतो. वृश्चिक राशीचा इष्टदेव कोण? वृश्चिक राशीचा इष्टदेव आहे भगवान हनुमान आणि भगवान महाकाल शिव. मंगळाचा अधिपती हनुमान. मंगळ हा ग्रह युद्धाचा आणि क्रोधाचा कारक आहे. पण हनुमानाची उपासना केल्याने हा उग्र मंगळ शौर्य आणि संरक्षण यामध्ये परिवर्तित होतो. हनुमान म्हणजे सामर्थ्य, संयम आणि भक्तीचं प्रतीक. महाकाल म्हणजे रूपांतरणाची शक्ती. वृश्चिक राशी म्हणजे बदल, जुनं मरण आणि नवीन जन्म घेणं. हीच प्रक्रिया महाकाल दर्शवतात. ते विनाशात सर्जन पाहतात. म्हणूनच महाकाल हे या राशीचे इष्टदेव मानले जातात. मंगळ ग्रह आणि इष्टदेवाचं नातं. वृश्चिक राशीचा अधिपती ग्रह आहे मंगळ, जो ऊर्जा, पराक्रम आणि संघर्षाचं प्रतीक आहे. मंगळ उग्र असतो, पण योग्य मार्गावर असेल तर तो अजय बनतो. आणि हाच मंगळ शांत करण्याचं सामर्थ्य आहे भगवान हनुमान यांच्याकडे. हनुमान म्हणजे शौर्य आणि संयमाचं संतुलन. ते वृश्चिक राशीच्या माणसाच्या आतल्या अग्नीला धैर्य आणि संयम मध्ये बदलतात. भगवान हनुमान वृश्चिक राशीचा संरक्षण कवच. हनुमान म्हणजे ते तेज, जे अंधारातही रस्ता दाखवतं. वृश्चिक राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावनांमध्ये अडकतात. राग, असंतोष किंवा प्रेमात झालेल्या तुटण्यामुळे ते आतून कोसळतात. अशावेळी हनुमान उपासना म्हणजे आत्मशांतीचा मार्ग. वृश्चिक राशी आणि भगवान हनुमान यांचं दैवी नातं. हनुमान त्यांना शौर्य आणि मनःशांती देतात. त्यांचा राग भक्तीत परिवर्तित करतात आणि त्यांना सांगतात, लढा, पण धर्मासाठी. हनुमान म्हणजे निष्ठा आणि वृश्चिक म्हणजे तीव्रता. ही दोघं एकत्र आली की निर्माण होते अचल श्रद्धा. रोज हनुमान चालीसा पठण केल्याने वृश्चिक राशीचे लोक मानसिकदृष्ट्या अधिक शांत आणि स्थिर होतात. त्यांचा मंगळ ग्रह मजबूत होतो, ज्यामुळे करिअर, आरोग्य आणि नाती सुधारतात. जेव्हा वृश्चिक राशीचा व्यक्ती भगवान हनुमानाला शरण जातो, तेव्हा त्याच्या जीवनातील नकारात्मक ग्रह, दुष्ट शक्ती आणि मानसिक अस्थिरता नाहीशी होते. भगवान हनुमानाची उपासना वृश्चिक राशीच्या माणसाला अहंकारातून समर्पणाकडे नेते. हनुमान चालीसा वाचन, संध्याकाळी गूळ तुपाचं दीपदान आणि मंगळवारी व्रत केल्याने ते स्वतःमध्ये अदृश्य संरक्षण कवच तयार करतात. भगवान महाकाल वृश्चिक राशीचा अंतर्मनातील शिव. जर हनुमान हे बाह्य शक्तीचे रक्षक असतील, तर भगवान महाकाल हे वृश्चिक राशीच्या आत्म्याचे गुरु आहेत. वृश्चिक राशी म्हणजे मृत्यू आणि पुनर्जन्माचं तत्व. महाकाल हेच त्या तत्वाचं मूर्त स्वरूप आहेत. जेव्हा वृश्चिक राशीचा माणूस आयुष्यात संकटांतून जातो, तेव्हा महाकाल त्याला सांगतात, जे तुटतंय ते नव्या सृष्टीसाठी आहे. महाकालाशी वृश्चिक राशीचं आध्यात्मिक नातं. भगवान शिव म्हणजे परिवर्तन, विनाश आणि पुनर्जन्माचे अधिपती. वृश्चिक राशीचं जीवन याच 3 शब्दांवर आधारित असतं.
ही रास परिवर्तन स्वीकारते आणि त्यासाठी महाकालाचा आशीर्वाद घेतं. जे वृश्चिक राशीचे लोक महाकालाची साधना करतात ते जीवनात भय, दुःख आणि अस्थिरतेवर विजय मिळवतात. त्यांचा भावनिक जग अत्यंत खोल आहे. ते सतत अंतर्मनात काहीतरी बदलत राहतात आणि जेव्हा त्यांना महाकालाशी जोड मिळते तेव्हा त्यांचं जीवन एक नवा अध्याय उघडतं. महाकाल आराधनेचे उपाय. सोमवारच्या दिवशी ओम नमः शिवाय मंत्र 108 वेळा जपावा. बेलपत्र, धतुरा आणि पांढरे फुलं अर्पण करावीत. रात्री 12 वाजता शांत ध्यान करावं, कारण हाच काळ आहे अंतर्मनाशी संवादाचा. इष्टदेवाच्या आराधनेचे फायदे. वृश्चिक राशीतील व्यक्ती जेव्हा आपल्या इष्टदेवाशी जोडले जातात तेव्हा त्यांच्या जीवनात 3 मोठे बदल होतात. आत्मसंयम आणि मनःशांती वाढते. नकारात्मकता, भीती आणि असुरक्षा कमी होते. अशक्य गोष्टी शक्य होतात कारण त्यांना अदृश्य प्रेरणा मिळते. त्यांच्या व्यक्तिमत्वात तेज, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढते. हनुमानाची उपासना करताना त्यांचा क्रोध धैर्यात बदलतो. शिवाची उपासना करताना त्यांचं मन तांडवातून ज्ञानात बदलतं. विशेष उपाय. मंगळवार आणि शनिवारला लाल वस्त्र घालून हनुमान मंदिरात दर्शन घ्या. ओम हनुमते नमः जप रोज सकाळी 11 वेळा करा. महाशिवरात्रीच्या दिवशी बिल्वपत्रासह शिवलिंगावर दूध अर्पण करा. आपल्या घरात हनुमान कवच किंवा शिव पंचाक्षरी यंत्र ठेवा. वास्तविक उदाहरणे. एक व्यक्ती जी सतत अपयशातून जात होती, हनुमान आराधना सुरू केली आणि काही महिन्यात तिचं आयुष्य बदललं. दुसरा एक व्यक्ती जो भावनिक संघर्षात होता, महाकाल साधनेने त्याला शांतता मिळाली. वृश्चिक राशीचे मित्रांनो, तुमचं जीवन साधन नाही. तुम्ही देवाच्या हातातील ती शक्ती आहात जी संकटात घडते पण शेवटी जग वाचवते. भगवान हनुमान तुम्हाला सामर्थ्य देतील आणि महाकाल तुम्हाला मार्ग दाखवतील. एक दिवस तुम्ही जाणाल, तुमचं नातं इष्ट देवाशी नाही तर तुमच्या आत्म्याशी आहे. जर तुम्हीही वृश्चिक राशीचे असाल तर आजपासून भगवान हनुमान आणि महाकालचं नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये जय बजरंगबली, जय महाकाल लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.